मित्रहो, कसाल एसटी डेपोला अगदी लागूनच हे आहे कोकणातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती सामग्री मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे काव्या कृषी सेवा केंद्र। आता पावसाळा सुरू झाला म्हणजे कोकणात भात शेतीला सुरुवात होणार आणि काव्या कृषी सेवा केंद्र येथे या भात शेतीसाठी लागणारी उत्तम दर्जाची भात बियाणे असतील वा खत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, हे सर्व विक्रीस उपलब्ध आहे। पण त्याचबरोबर याची संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने येथे दिली जाते। भात शेतीसाठी लागणारे नामांकित कंपनीचे अद्ययावत पॉवर विडर आपणास इथे बघायला मिळतात व शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पॉवर विडर निवडण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले जाते। इथे मेड इन डेन्मार्क टेक्सास कंपनी, मेड इन जपान होंडा कंपनी, मेड इन जर्मनी स्टील कंपनी, मेड इन इंडिया किसान क्राफ्ट कंपनी तसेच ओलेओ मॅक, श्राची, रिको इटली या कंपनींचे अद्ययावत पॉवर विडर विक्रीसाठी उपलब्ध आहे। हे टेक्सासच आहेत, मेड इन डेन्मार्कच आहेत। हा तुम्हाला आता बघता, हा तुम्ही डिझेल 7 HP डिझेल मध्ये आहे। ह्याला रेग्युलर 7 HP गिअर बॉक्स आहे। ह्याची गिअर सिस्टीम इतरांपेक्षा वेगळी युनिक आहे। ह्याला पिटो शाफ्ट वेगळा आहे। तसंच ह्याला पेट्रोल मध्ये जो डिझेल मध्ये गिअर बॉक्स आहे तोच ह्याला गिअर बॉक्स दिलेला आहे आणि ह्याच्यात 7 HP पेट्रोल इंजिन आहे। ज्या शेतकऱ्यांना इझिली पेट्रोल चालू करायला पाहिजे असं ही मशीन ते शेतकरी यूज करू शकतात। त्याचप्रमाणे इतर हे रेग्युलर 7 HP मध्ये हा एक रेग्युलर टेक्सास मध्ये येतो पेट्रोल इंजिन मध्ये। हा देखील जो कमी वजनाचे, जसं आपल्या कोकणात उंच सकल बांध मेरे असतात आणि ह्या ठिकाणी वजनाने हलका पाहिजे आणि क्वालिटीने हेवी अशा ठिकाणी हे मॉडेल आहे टेक्सास। त्याचा हा देखील याची बिल्ड क्वालिटी एवढी हेवी आहे, त्याचे क्लच पेट देखील 5-5 वर्ष काही जात नाही। मेटल क्लच पेट आहे त्याला आणि वापरायला खूप सोपा, सुटसुटीत आणि मजबूत ताकद आहे। हे स्टील कंपनी म्हणजे जर्मन कंपनी आहे। हा जर्मन पॉवर विडर आहे। थोडंसं मटेरियल क्वालिटी बाजारातल्या ज्या चायनीज वगैरे इतर विडर आहेत त्याचे खूप हेवी आणि मजबूत येतं। स्टील मध्ये फक्त ओनली वन पेट्रोल व्हर्जन येतं। त्याला हँडल ऍडजस्टमेंटसाठी पण वेगवेगळे फीचर आहेत। हा होंडा मध्ये पेट्रोल इंजिन आहे, 7 HP इंजिन आहे, रेग्युलर गिअर बॉक्स आहे। होंडा हे कोकणातलं सर्व म्हणजे सगळ्यात लोकप्रिय अशी कंपनी आहे। कोकणात होंडाची क्रेज जरा जास्तच आहे, त्याच्यामुळे होंडा म्हटल्यानंतर लोक लगेच अट्रॅक्ट होतात आणि त्याची क्वालिटी पण तशी आहे। हे 7 HP इंजिन आहे याला। हा रेग्युलर याला गिअर बॉक्स आहे आणि याला शासकीय अनुदान देखील आहे। हा किसान क्राफ्ट कंपनीचा डिझेल व्हेरियंट आहे। किसान क्राफ्ट मध्ये तुम्हाला पेट्रोल, डिझेल असे बरेचसे 7 ते 8 मॉडेल आहेत जे आपल्या मार्केटमध्ये भातशेतीसाठी चालतात। हा देखील डिझेल आहे। ह्याच्यात तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटी पेट्रोल मिळतात। कोकणात सगळ्यात जास्त मार्केटचा शेअर किसान क्राफ्टचा आहे। सर्वसामान्य लोकांना परवडणारी कंपनी म्हणून किसान क्राफ्टची ओळख आहे। शेतकरी मित्रांनो, काही जाहिरातीत दिल्या जाणाऱ्या 50% सबसिडीच्या भूलथापांना बळी पडून निकृष्ट दर्जाची सामग्री खरेदी करून स्वतःचे नुकसान करू नका। शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सबसिडीची संपूर्ण माहिती काव्या कृषी सेवा केंद्रातून जाणून घ्या। तुम्हाला यंत्रसामग्री खरेदी करण्याआधी सबसिडीसाठी पात्र मशिनीची माहिती असेल वा अर्ज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन असेल, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती असेल वा मशीन विक्रीनंतर दिली जाणारी सर्व्हिस असेल, या सर्व गोष्टींची पूर्तता काव्या कृषी सेवा केंद्र येथे केली जाते।